माझं नाव रेश्मा. माझे वय 20 वर्षे. कॉलेजमध्ये शिकत आहे. इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षात आहे. आई वडील गावाकडे असतात. शेतीच्या उत्पन्नावर घर चालते. चांगले शिक्षण मिळावे म्हणून मला पुण्यात पाठवले. ओळखीतून एक छोटी रूम मिळाली. मी एकटी राहू लागले. आजूबाजूला ओळखीचे असल्याने आई वडिलांना काळजी नव्हती. माझे शिक्षण नीट चालले होते. आमचा मैत्रिणींचा ग्रुप होता. एकाच वर्गातल्या होत्या सगळ्या. आम्ही खूप मजा करायचो. त्यातल्या 2 मैत्रिणी मोठ्या घरच्या होत्या. फारच मॉड राहायच्या. पोरांना आकर्षित करण्यासाठी कॉलेजमध्ये शॉर्ट स्कर्ट आणि लोकटचे टॉप घालून यायच्या. आम्हाला अजिबात आवडत नव्हते. आम्ही समजावून सांगायचो पण त्या अजिबात ऐकायच्या नाहीत. त्या दोघींचे बॉयफ्रेंड पण होते. फिरायला पण जायच्या. बाकी सगळ्या मैत्रिणी चिडायच्या पण काही उपयोग नव्हता. आम्ही त्यांची संगत सोडायची ठरवली तरी तसे नाही झाले. त्या दोघींकडे भरपूर पैसे होते. नंतर त्या ड्रिंक्स पण घेऊ लागल्या. कधी कधी आम्हाला सगळ्यांना घेऊन हॉटेलिंग करायच्या. सर्व खर्च त्याच करायच्या. मला त्यांच्याबद्दल हेवा वाटायचा. नवीन नवीन फॅशनवाले ड्रेस, सेंट, ब्युटी पार्लर, हायफाय राहायच्या. त्यांना माहिती होते मी एकटीच राहते. त्या दोघींनी मला एकदा विचारले, तुझ्या रूमवर बॉयफ्रेंडला घेऊन आले तर चालेल का? मी चिडले. स्पष्ट नाही म्हणून सांगितले. नंतर 2 दिवस त्या माझ्याशी बोलत नव्हत्या. त्यातली एक मैत्रीण माझ्याशी बोलायला लागली. म्हणली, तू मला फक्त 2 तासासाठी रूम देशील का? मी कोणालाही सांगणार नाही. प्लीज प्लीज. मी म्हणले, शेजारचे बघतील आणि माझ्या आई वडिलांना सांगतील. माझी वाट लागेल. मला पुण्यात राहूच देणार नाहीत माझे आई वडील. ती म्हणली, काळजी करू नकोस. आम्ही काळजी घेऊ. तुला काही प्रॉब्लेम येणार नाही. तुला 1000 देते पण माझं एवढं काम कर प्लीज. मला चटक लागली. 2 तासासाठी 1000 रुपये. मी तिला म्हणले, बघ हा काही झाले तर तू जबाबदार राहशील. मी खूप मोठी रिस्क घेत आहे. भीती वाटते आहे. ती म्हणली, बिनधास्त रहा. काही होत नाही. मी दुपारी 2 वाजता तुझ्या रूम येते. दुपारी लोक झोपतात. तुला 1000 रुपये देते. तू बाहेर मार्केटमध्ये फिरून ये 2 तासात. मी ठीक आहे म्हणले. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजता ती मित्राबरोबर माझ्या रूमवर आली. नशिबाने बाहेर कोणीही नव्हते. मित्र एकदम हंडसम होता. मजबूत तब्येत आणि उंच होता. मला मैत्रीण म्हणली, मी आतून दार लावून घेते. तू ये फिरून. माझ्या रूमचा दरवाजा आणि बाहेरचे लोखंडी दार यामध्ये 3 फुटाचे अंतर होते. बाल्कनी सारखे. तिथे मी एक खुर्ची ठेवली होती. मी मैत्रिणीला आतून दार लावून घ्यायला सांगितले. मी विचार केला, आपण बाहेरच थांबलं तर बाहेर लक्ष राहील. कोणी आले तर लक्षात येईल. मनात भीती पण वाटत होती. मी कुठेही जाता तिथेच थांबले. खोलीचं दार जुन्या प्रकारचे होते. आतून कडी लावली तरी थोडी गॅप होती. त्या फटीतून आतले थोडे दिसत होते. अर्धा तास झाला. मला कंटाळा आला. मला वाटले ते दोघे गप्पा मारत बसले असतील पण शांतता होती. मी सहज फटीतून नजर टाकली तर आश्चर्यच वाटले. वेगळे चालले होते. तो तिचा टॉप काढत होता. ती पण शांत होती. तिला लाज पण वाटत नव्हती. ती आता फक्त ब्रा आणि स्कर्टवर होती. तिने त्याचा शर्ट पण काढून फेकून दिला. तो तिची ब्रेसियर काढू लागला. तिने त्याला काहीही विरोध केला नाही. ही मुलगी एवढी बिघडलेली असेल असे मला वाटले नव्हते. त्याने तिची ब्रेसियर काढून टाकली. तिचे भले मोठे गोळे उघडे झाले. त्याने चोखायला सुरुवात केली. मला हे बघून विचित्र वाटू लागले. असे कधी बघितले नव्हते. माझ्या अंगावर शहारे आले. तिची छाती पूर्ण उघडी होती आणि खाली स्कर्ट होता. तिचा हात त्याच्या पॅन्टवर फिरत होता. पॅन्टची चैन तिने खाली ओढली. आत हात घालून चोळत होती. असे करताना तो अजूनच पेटला. भरकन त्याने पॅन्ट व चड्डी एका झटक्यात काढून टाकली. मी बघतच बसले. त्याचे भले मोठे अवजार खुले झाले. 8 इंची आणि जाडी 2 इंच असेल. तिने चक्क ते हातात घेतले.
तो पटकन उभा राहिला, दाराकडे तोंड करून उभा राहिला, त्यामुळे मला अगदी समोर दिसत होता. मी त्याचे भले मोठे लिंग न्याहाळत होते. त्याने एका पॅकमधून काहीतरी काढले आणि लिंग पकडून त्यावर सरकवत होता. मला कळलेच नाही. अगदी दाराजवळ मला अगदी जवळ लिंग दिसत होते. प्लास्टिक सारखं कव्हर पूर्ण लिंगाला घातले. माझ्या तोंडाला आपोआप पाणी सुटले. लगेच तो तिच्याकडे फिरला. माझे अंग गरम व्हायला लागले. खूप अस्वस्थ झाले. तडफड व्हायला लागली. असं वाटलं पळत आतमध्ये जाऊन त्याचे अवजार पकडावे, पण तिने तो पर्यंत अवजार तोंडात पकडले आणि मागे पुढे तोंड हलवू लागली. इकडे माझे हाल व्हायला लागले. माझ्या कमरेखाली विचित्र हालचाल सुरू झाली. माझ्या खालच्या जागेत ओलसरपणा जाणवत होता. हे पहिल्यांदाच झाले होते. असे वाटत होते की माझी पॅन्टीच्या आत ओले झाले आहे. मी जीन्स आणि टी शर्ट घातला होता. जीन्सची चैन खाली करून बोटाने करून बघितले तर पॅन्टी पूर्ण ओली झाली होती. मी दारातून आत बघितले तर त्याने त्याचे अवजार पूर्ण तिच्या मैनेत घुसवले होते. जोर जोरात मागे पुढे होत होता. मला हे सगळं नवीनच होते. त्याने पटकन अवजार बाहेर काढले आणि तिला घोडी सारखे मागून करायला सुरुवात केली. तिचा मागचा भाग मला स्पष्ट दिसत होता. त्या छोट्या फटीत ह्याचे अवजार जाऊच शकणार नाही असे वाटले, पण त्याने ते पटकन घुसवले. ती जोरात किंचाळली. बाहेरपर्यंत आवाज आला. तिचा पार्श्वभाग खूप लाल लाल झाला होता. माझे बोट अचानक माझ्या मैनेमध्ये सरकले आणि आपोआप आत फिरू लागले. मजा वाटू लागली. मला खूप बरे वाटत होते. असे मी कधीच केले नव्हते. खोलीच्या आत बघितले तर तो त्याच्या लिंगावरचे प्लास्टिक सारखे कव्हर काढत होता. काढल्यावर तिने ते अवजार हातात घेतले आणि मागे पुढे हलवू लागले. त्यातून जोरात कारंजे तिच्या गालावर उडले. पेस्ट सारखे. शी ती चक्क जिभेनी चाटत होती. त्याने तिची मैना पूर्ण चाटली. ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होती. 10 मिनिटांनी दोघेही दमल्यासारखे बाजूला झाले. दोघेही नग्न अवस्थेत झोपले. आता 1.5 तास होऊन गेला होता. दोघांनीही कपडे चढवले. त्याने तिला परत जवळ ओढले, मिठीत घेतले. तो म्हणला, डार्लिंग, परत असे कधी भेटशील? ती म्हणली, रेश्माने अशीच रूम दिली तरच शक्य आहे. मी माझी दाराजवळील खुर्ची जरा लांब सरकवली आणि बाहेर बघत बसले. दोघेजण खोलीच्या बाहेर आले. दोघांच्या चेहऱ्यावर प्रचंड सुख दिसत होते. मला हेवा वाटत होता. मी खात्री करून घेतली बाहेर कुणी नाहीये ना. मग त्या दोघांना जायला सांगितले. तिचा मित्र मला म्हणला, खूप खूप थँक्स, आणि निघून गेले. मित्रांनो, माझ्या आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग, ते सुद्धा मी विद्यार्थीदशेत असताना. त्या रात्री मी झोपू शकले नाही. सारखे ते चित्र डोळ्यासमोर दिसू लागले. अभ्यासात मन रमेना. वाईट संगतीचा परिणाम होऊ लागला. मी एक अभ्यासू विद्यार्थिनी अशी माझी ओळख, पण फक्त 2 तासाच्या सीनमुळे माझं मन दुसऱ्याच वाटेने जाऊ लागले. माझ्या मैत्रिणीने जे काही केले ते मला पण हवेसे वाटू लागले. त्या रात्री मला झोप येईना. मी चक्क पूर्ण कपडे काढून आरशासमोर उभी राहिले. माझे गोळे मीच सोळत बसले. बेडवर तशीच अतृप्त नग्न अवस्थेत उशीला कवटाळून झोपले. तरी झोप लागे ना. मग स्वतःच मैनेला कुरवाळू लागले. हळूहळू आतपर्यंत बोट जात होते. बऱ्याच वेळाने मैना तृप्त झाली आणि मला झोप लागली. ती मैत्रीण दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये आली तेव्हा मी तिच्याकडे वेगळ्याच नजरेने बघत होते. तिचे नग्न अवस्थेतील रूप माझ्यासमोर येत होते. त्या गोष्टीची चटक लागली. तिची आणि माझी दोस्ती वाढली. मी तिला स्पष्ट म्हणले, तू काल जे काही केले तसे मला सुद्धा हवे आहे. मला झोपच लागत नाही. ती म्हणली, रेश्मा, थोडे थांब, मी तुझे काम करीन, फक्त कोणालाही बोलू नकोस. मित्रांनो, हे वय असेच असते. गोंधळलेली अवस्था असते. एकीकडे अभ्यास, दुसरीकडे शारीरिक बदल, विचित्र अवस्था असते. त्यात असे काही घडले तर अजून वेगळेच काही होते. मला जे हवे होते ते मी पुढील दिवसात मिळवले. खूप आनंद घेतला.
पुढील भागात मी नक्की सांगेन. तोपर्यंत माझ्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब, शेअर करा. मी पुढचा अनुभव 1-2 दिवसातच शेअर करणार आहे. धन्यवाद.